नमस्कार मित्रांनो, आपण चॅनल आज आपण पाहणार आहोत गौरक्षण सेवा समितीतर्फे अकोट येथे गोमातेची कशी प्रकारे सेवा केली जाते व यासाठी सहभागसुद्धा कशा प्रकारे आपण घेऊ शकता. तर चला बघ, आज गौरक्षण सेवा आपण बघूया. किती वर्षापासून सेवा करून आले तुम्ही? 30 वर्षाला दादाच्या 30 वर्षाला. 30 वर्षापासून तिथून संचालक प्लस सेवाधारी काम. सेवाधारी संचालक पकडा. संचालक म्हणण्यापेक्षा संचालक म्हणणारे लई लोक आहेत, पण सेवाधारी संचालक पकडा. बरोबर. सेवा करणं रोजची गायी सेवा झाली पाहिजे, हा जीवनातला उद्देश आहे. आता कोण कधी निघून नाही. गोमाता पाण्याची लोक टाके भरले 12पर्यंत. हां, 12पर्यंत पाहा लागले. मग आता सारा आला की सारा दोन ट्राळा चार टाकून तरी खाली आता गाळ टाकला की मग इथून करता 12पर्यंत 12:30 हां. एक गाय नेली गड्डा करणं सुरू आहे तिथे. त्याची जेसीबी आहे ती. हां. त्याची ट्रॅक्टर उशीच्या भरली तिथं गड्डा होऊन जाते. गड्डा जाऊन टाकून देतो, वरून मीठ टाकतो आणि मात्र उठून देतो. एक पूर्ण जीवन मरणाची जबाबदारी बिलकुल गौरक्षणावर आहे गाईच्या. आता कसं आहे, एक वृद्धाश्रमचे प्रकार आहे. बाकी प्रत्येकाचं कसं पाहिलं, हिंदू संस्कृती पाहिलं की प्रत्येकानं घरी एक गाय वागवली पाहिजे. आता चाऱ्याअभावी म्हणा किंवा माणसाअभावी काही गोष्टी होत नाही. त्यामुळे आता एक वृद्धाश्रम म्हणून एक हे कार्य सुरू आहे. सगळ्या शेतकऱ्यापासून आकुडवासियांचा व्यापारापासून सर्व जनसामान्य माणसाचा सहकार्य आहे म्हणून एक वर्ष उभा आहे. हां. ते कठीण काम आहे परिस्थिती. हे गार असते 550-600 आल्या खत तयार होते. 6,500 रुपये हलका लेवल, 6,500 रुपये हलका लेवल. चिकन जेव्हा 6,600 रुपये टाली असतो आपण त्या खताची. हो ना. एवढा सर्व प्रपंच चालते समजा या गायचा. एवढा सर्व प्रपंच चालते गायचा. हा, वर्षाकाठी नाही म्हटलं तरी या चाऱ्याचा खर्च हे कमी आहे. 45 ते 50 लाख रुपये असतात. मेडिसिन आली त्याच्यामध्ये, डॉक्टरची फी आली, त्यानंतर दुकानच्या मजुऱ्या आल्या, इलेक्ट्रिक बिल वगैरे सगळं 50 ते 50 लाख रुपये वर्षाला खर्च आहे. आणि गव्हर्नमेंट अनुदानित असल्यामुळे गव्हर्नमेंटचा वर्षाकाठी पैसा येते म्हणा 10-15 लाख रुपये. पण तो तात्पुरता एक सहकार्य. पण बाकी सगळं दानासारखं प्रत्येक माणसं दानावर सुरू आहे सगळं गौरक्षण. किती गौरक्षक असतील जवळपास संख्या? आता तिकडे नवीन शाखा पोपटची ओपन होऊन आली. हां. तिकडे कमी 5,000 गाय बॉक्स एवढा मोठा प्रकल्प आहे. गजामारा विहीर आहे, पहिले टर्न, सेकंड टर्न गौरक्षणचा आहे. ते 6 एकरचं बांधकाम सुरू आहे. 5,000 गाय बॉक्स एवढा मोठा प्रकल्प आहे. शेवटच्या टप्प्यात आहे. 3-4 महिन्या कुठल्यापूर्वी चालू होऊन जाईल तो. तर मग आपण वासियांना लोकांना म्हणू की बा तुमच्या जे घरचे बे गाय असतील, दाखळ गाय नशीब वागं कसा लिहून लोक आम्हाला आमच्या संगोपन करू. त्याचा प्रकल्प काम सुरू आहे. 2-3 महिन्यातच सगळं आकोडवासियांना त्या सोबत घेऊन नाही आणि दैनंदिन सेवा होते इथं.